हॅलो फ्रेंड्स, तर आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की पायथॉनचे डेटा टाईप कोणकोणते आहे. तर चला मी स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीनवर जाऊ आपण. तर सगळ्यात पहिलं पायथॉन म्हणजे जसं इतर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये पण डेटा टाईप असतात, नंबर, कॅरेक्टर, स्ट्रिंग, लाईकवाईज बुलियन, दीज टाईप्स. तर यामध्ये पहिला जो आपला डेटा टाईप आहे तो आहे इंटीजर. आपण जसं C++मध्ये इंटीजर किंवा जावामध्ये डिक्लेअर करतो तसं इथं डिक्लेअर करायची काही गरज नाही. इथं डायरेक्टली ॲट रन टाईम तो ॲनालिसिस करतो की पर्टिक्युलर डेटा कोणता पास केला आहे, त्याच्या बेसिसवर त्याचा डेटा टाईप डिफाईन होतो. म्हणजे हा इंटीजर आहे, इथं हा जो आहे हा इंटीजर आहे, त्याच्यानंतरून हा फ्लोट आहे, त्याच्यानंतरून हा जो आहे हा स्ट्रिंग टाईपचा आहे, स्ट्रिंग आहे, त्याच्यानंतरून हा बुलियन आहे. तर हे ॲटोमॅटिक ॲट रन टाईम की त्याला ॲनालिसिस झालं आहे की विच डेटा टाईप युजर इज आस्किंग, म्हणजे कोणता त्याला पाहिजे त्याच्यानुसार हा डिफाईन करतो आहे. मग आता आपण जर प्रिंट केलं तर याचा डेटा टाईप कोणता, तर आपण काय करू शकतो, प्रिंट टाईप ऑफ नम, प्रिंट टाईप ऑफ पाय, प्रिंट टाईप ऑफ टेक्स्ट, प्रिंट टाईप ऑफ इजकूल. तर चला आपण या प्रोग्रामला रन करून बघू. आता इथं मी डेटा टाईप डॉट py आणि याने सेव्ह करतो आणि आपण रन करून बघू याला. पायथॉन त्याच्यानंतरून डेटा टाईप डॉट py हे जर केलं तर तुम्हाला इथं बघा येतं आहे की इंटीजर, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन. तर हे जे येतं आहे हे कशामुळे येतं आहे की त्या पर्टिक्युलर याचा डेटा टाईप तो आहे. आता मी एक मिनटं इथं आय थिंक एक मिस्टेक केली आहे हे हॅश वापरून, पण बघू आता की येतं आहे का तिथं करेक्ट फॉर्मॅटमध्ये. आता परत एकदा मी रन करतो. हे बघा, इंटीजर्स, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन. तर हा झाला डेटा टाईप विषयी. तर हे 4 डेटा टाईप असे वेगवेगळे डेटा टाईप्स पण आहेत पायथॉनमध्ये. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एवढं जरी तुम्हाला माहीत झाले तर सफिशियंट आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या नेक्स्ट टॉपिक बघू. त्यानंतर आपण हे करू. तर इफ यू वॉन्ट लाईक व्हिडिओ देन यू कॅन शेअर विथ युअर फ्रेंड्स, फॅमिली. थँक्यू.